परिधान केलेली आहे। छान असं सिंहासनावरती आरूढ झालेली, सुंदर असं देवीचं रूप। आई दुर्गा बोला अंबे माते की जय। त्या देवीबद्दल एक विशेष आहे, देवीच्या गालाला खळी आहे, दोन्ही गालांना खळी आहे। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आलो आहे रे रोडला, हार्बर लाईन रेल्वे, आणि चाललो आहे नवरात्रीचे उत्सव चालू आहेत, नवरात्री 2024। त्यानिमित्ताने आपण देवींचे दर्शन घेतो आहोत आणि तुम्हाला सगळं आपल्या चॅनलमध्ये घडवून देतो आहोत। जस्ट एक मी ते चाललो होतो रे रोडला देवीच्या दर्शनासाठी, तर बघा एक भली मोठी बिल्डिंग माझ्यासमोर दिसते। मित्रांनो तुम्ही बघू शकता की केवढी मोठी भली मोठी बिल्डिंग आहे बघा, बापरे। मित्रांनो तुम्हाला या टॉवरचं नाव माहीत आहे का? रे रोड हार्बर लाईन। माहिती असेल मला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो तुमचं स्वागत आहे मेहुल.चिपळूणकर यूट्यूब चॅनलमध्ये। आपण बघू शकता रे रोडला आलेलो आहे आणि तिकडे असं सुंदर असं देवीचं रूप, देवीने हिरवी वस्त्र हिरवी साडी परिधान केलेली आहे। छान असं सिंहासनावरती आरूढ झालेली अंबे मैया, दुर्गेश्वरी अंबे माते की जय। तुम्हाला देवीचं रूप छान असं आवडलं असेल तर नक्की कमेंट करा आपल्या चॅनलवर। थँक्यू। मित्रांनो आपण रे रोडला आलो आहे, आत्ताच आपण देवीचं दर्शन घेतलं। इथे एक दादा आहेत, दादा आपलं नाव काय? तन्मय सुरेश लोंढे। तन्मय सुरेश लोंढे। तर आपल्या देवीच्या मंडळाचं नाव काय आणि किती वर्ष झाली ते तुम्ही सांगू शकता? देवीच्या मंडळाला वर्ष आले 55 आणि मग आमच्या मंडळाचं नारेवाडी माझगावची राजमाता। अच्छा, देवी आहे माझगावची राजमाता। मित्रांनो तुम्हाला इथे यायला जमलं तर नक्की या आणि देवीचं दर्शन घ्या। सुंदर अशी मूर्ती तुम्ही पाहिली असेल। थँक्यू। अच्छा, काही ठिकाणी लिलावामध्ये साड्यांची विक्री साड्या रूपाने होते, बरोबर। साड्यांची विक्री उतरत्या क्रमाने होतं, म्हणजे 2500ची साडी तुम्हाला 1200, 1000 रुपये, नारळ पण तुम्हाला उतरत्या भावाने मिळेल। अच्छा अच्छा, सर्व वस्तू या तुम्हाला एकदम स्वस्त दरामध्ये मिळतील। म्हणजे ह्या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की व्यवसाय म्हणून तुम्ही हे करत नाही, तर एक भावकीच्या दृष्टीने भावबक्षीस तुम्ही हे करता। एक चांगल्या पद्धतीच्या वस्तू देणगी रूपामध्ये उतरत्या क्रमामध्ये आपल्याला मिळतात, बरोबर। म्हणजे हा तुमचा एक चांगला उपक्रम आहे। कुठल्याही प्रकारचा पैसा कमवणं वगैरे हे उद्दिष्ट याच्यामध्ये नाही। देणगीदार जसे मराठी आहेत तसे मुस्लिम लोकही देणगीदार आहेत, बरोबर। जे काही भक्तिभावाने आहे जे लोकांपर्यंत देवीचा आशीर्वाद पोहोचवायसाठी तुम्ही प्रयत्न करता। तर लोक पण इथे आम्हाला आपण आलो आहोत बाल नवरात्र उत्सव मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष, यांचं 50वं वर्ष आहे रे रोड। बघूया देवीचं दर्शन घेऊया। या तुम्ही बघू शकता आपण आलात बाल हौशी नवरात्रोत्सव मंडळ ओम साई एंटरप्राइजेस। आपण आलो आहे बाल हौशी नवरात्रोत्सव मंडळ, यावर्षी यांचं 50वं वर्ष आहे। बघा देवीची छान अशी तुम्ही मूर्ती बघू शकता, सुंदर असं देवीचं रूप। मित्रांनो तुम्हाला आवडले असेल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। धन्यवाद। मित्रांनो अजून एक सुंदर मूर्ती रे रोडचे रोड हार्बर लाईन इकडच्या नवरात्री उत्सवामधली 2024 देवीच्या मूर्त्या आपण पाहतो, दर्शन घेतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सबस्क्रायबल मंडळींसाठी। मित्रांनो आशीर्वाद घ्या, नमस्कार करा, आपलं मागणं मागा। देवीचं सुंदर असं रूप रे रोडला नवकेतन मित्रमंडळ, छान अशी देवीची मूर्ती बघा, झूम करून दाखवतो। मस्त असं देवीचं रूप आहे, दर्शन घ्या म्हणते। आपण नवरात्र 2024 रे रोड हार्बर लाईन इकडच्या देवी कव्हरेज करत आहोत। तर आपण आता आलो आहोत डीपी वाडीची माऊली, सुंदर असं देवीचं रूप तुम्ही बघू शकता, छान। मित्रांनो दर्शन घ्या, तुमचं मागणं मागा, देवी आदिशक्तीचा आशीर्वाद घ्या। डीपी वाडीची माऊली आई दुर्गा बोला अंबे माते की जय। लहान मुलांचे खेळायचे कार्यक्रम, अच्छा अच्छा, अशी विविध कार्यक्रम आपण राबवत असतो। अच्छा, त्याच्यातून लोकांना मेसेज देतो की ओके आपल्या धर्माचं आपल्या याचं ते पुढे कसं घेऊन जायचं। मंडळ आता खूप
जे बघताय तुम्ही नव्या नव्या इमारती उभ्या राहत आहेत. बरोबर. तर इथून पुढे वर्गणी हा विषय राहील. बरोबर. उत्सव, पारंपरिक उत्सव आपले हे चालू राहिले पाहिजे. म्हणजे आपले जे हिंदू धर्माचे जे संस्कार आहेत, फेस्टिवल आहेत, ते पुढच्या पिढीला माहीत असेल तुझा चांगला उपक्रम आहे. त्याच्यामध्ये आपण ही सगळी यांच्यापासून आमच्यापर्यंत चालत आलेलं, आमच्याकडनं आमच्या खालच्या पिढीला समजायला हवं. हो हो. अशा अनेक उपक्रम आपण राबवत जातो. त्या निमित्ताने मुलांना जवळ एकत्रित करत असतो. तर असंच आपले मंडळे संपूर्ण विभागातले, मुंबईतले असे चालू आणि हे म्हणजे कार्यक्रम चालत राहावं हीच सर्वांना शुभेच्छा. हो, हीच आपण देवी आईचरणी इच्छा प्रकट करूया आणि तुम्हाला मंडळाला पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जर आपल्या मंडळाचं परत एकदा नाव सांगा. ठाकू प्रभूची वाडी, डिकीवाडीची माऊली. आणि मित्रांनो, मी या व्हिडिओ मार्फत मी सगळ्या भक्तगणांना, भाविकांना या सांगतो की तुम्ही स्वतःहून इथे या आणि देवीचे शुभाशीर्वाद घ्या. अंबे माते तुमचे भले करो. बोला अंबे माते की. हे आमचं 47वं वर्ष. अच्छा. म्हणजे आम्ही जवळजवळ आता 50व्या वर्षाच्या वाटचालीकडे आग्रह करत आहोत. बरोबर. वाटचाल करत आहोत. आणि हे आम्ही 50वं वर्ष बघण्यासाठी आम्हाला म्हणजे हे जे मोहन राणे, अच्छा, मंडळाचे संस्थापक असतील, यांनी पण मंडळाची घेतली. ओके. राणे. अच्छा. मी सुद्धा ह्या मंडळाचा उपाध्यक्ष, उपसरचिटणीस, सरचिटणीस, अध्यक्ष, चेअरमन, म्हणजे तुम्ही मंडळाची वेगळी विविध पद हे केलेली आहेत आणि हातभार लावलेला आहे कारभाराला. बरोबर. आणि ह्याच बरोबर आमच्या दुर्गा मातेचा आशीर्वाद, दिवाळीच्या दुर्गा मातेचा आशीर्वाद मला आहेच आहे. त्याचबरोबर आम्हाला आमचं आराध्य दैवत, अच्छा, घोडपदेव परिसरात श्री जागृत देवस्थान. ओके, उत्सवात साजरा करायला मिळतो, पाहिलेला आहे. आणि असाच आम्ही 50वं वर्ष सुद्धा जोरात साजरा करू. आणि ज्या काही पारंपरिक आहे आपल्याकडे नवरात्रीच्या प्रथेनुसार ते आम्ही साजरे करतो. महिलांचा मान राखतो, जे ज्येष्ठ आहेत त्यांचा आम्ही मानपान करतो. आज ह्यांच्यापासून माझ्याकडे, आमच्याकडे आला, आमच्याकडून ह्यांच्याकडे गेला, यांच्याकडून अजून तरुणांकडे. बरोबर. आणि हा पारंपरिक उत्सव आपला चालू राहायला पाहिजे, हीच आई दुर्गा मातेची करून माझी विनंती. नक्की नक्की. तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता सुंदर असं देवीचं रूप. आई माता आदिशक्ती, सुभाष लेन, रे रोड इथे आपण आलो आहोत. बघा सुंदर असं देवीचं रूप. मित्रांनो, दर्शन घ्या, देवीचे शुभाशीर्वाद घ्या. छान असं देवीचं रूप बघूनच खूप प्रसन्न वाटलं. मित्रांनो, जस्ट मी आता इथून निघत होतो तर तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघू शकता या देवीबद्दल एक विशेष आहे. देवीच्या गालाला खळी आहे, दोन्ही गालांना खळी आहे. असं खूपच कमी पाहायला मिळतं. सुंदर असं देवीचं रूप. मित्रांनो, आपण आहोत श्रीकृष्ण सेवा मंडळ, रे रोड. बघूया, या बघू शकता श्रीकृष्णाची अंबे माता, रे रोड एरिया. सुंदर असं देवीचं रूप. मित्रांनो, या घ्या, दर्शन घ्या देवीचं. अष्टभुजा असं देवीचं रूप आहे. देवीला 6 शृंगार असं मंडपात विराजन झालेली आहे. सिंह वरती आरूढ झालेली आहे देवी. अष्टभुजा देवीचं रूप. सुनील क्रीडा मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अजून एक दुर्गेश्वरीचं रूप, आई आदिशक्ती, रे रोडची माता. या मित्रांनो, दर्शन घ्या.